नमस्कार मंडळी, चला एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या एक नवीन व्हिडिओमध्ये. कालपासून एकच कमेंट येते, एकच क्वेश्चन तुम्ही विचारताय की ताई तू प्रेग्नन्सीसाठी कोणती ट्रीटमेंट घेतली होती ते आम्हाला सांग. तर मी मागं पण तुम्हाला बोलले होते की मी ट्रीटमेंट घेतली होती. माझं थोडंसं प्रॉब्लेम होता, म्हणजे खूप जास्त गॅप झालेलं किंवा मदत 2-3 वेळेस माझ्यासोबत असं काही घडलेलं, त्याच्यामुळे ना मला ती ट्रीटमेंट घ्यावी लागली. आणि कोणती घेतली होती ते पण सांग. तर मी तुम्हाला एवढंच सांगू शकते की आपण डॉक्टरकडे गेल्यावर आहे ना आपल्याला ते भरपूर काही टेस्ट करायचे सांगतात, तेवढे आपल्याला करायचे असतात. मी जर असं काही पण तुम्हाला सांगितलं तर त्याच्यामध्ये काहीच अर्थ नाही आहे. त्याच्यामुळे ना आपण ज्या दिवशी डॉक्टरकडे जातोय ना ते व्यवस्थित आपल्याला समजून सांगतात किंवा कोणते टेस्ट करायचे ते पण सांगतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर हीच आहे की सगळ्यांचे शरीर सारखे नसतात, सगळ्यांचे वेगवेगळे असतात, सगळ्यांचं वेगळं प्रॉब्लेम असतो. तर म्हणून आहे ना माझी जी काही ट्रीटमेंट झाली आहे ते तुम्ही नाही घेऊ शकत, तुमची झालेली ते मी नाही घेऊ शकत, सगळ्यांचं वेगळं असतं. म्हणून मी जे काही सांगितलं ना त्याच्यामध्ये काहीच अर्थ नाही ताई. हा ठीक आहे, डेली रुटीन माझी किंवा मी काय खाते, काय करते, हे सगळं जर मी कसं ॲक्टिव्ह राहते याच्यामधून आहे ना सगळं आपल्याला शिकायला भेटतंय. पण ट्रीटमेंट कोणती घेतली, कोणते मेडिसिन मी घेते, कोणतं हे करते, हे सगळ्यात आहे ना काहीच अर्थ नाही बरं का. डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच आपल्याला सगळं काही गोष्टी कराव्या लागतात. मला असं वाटतंय की जे काही मी दाखवते त्याच्यामधून तुम्हाला जर काही म्हणजे चांगलं शिकायला भेटत असेल किंवा माझ्यामुळे जर तुम्हाला थोडंसं जरी उत्साह येत असेल कोणत्याही कामाची किंवा कोणतंही हे करायची, तर मी ते दाखवत असते. आणि त्याच्यामध्ये ना तुम्ही सगळे छान छान कमेंट करतात ना, तर मला असं वाटतं की माझ्यामुळे शिकायला भेटते. आणि राहिलं हे ट्रीटमेंटचं, तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला काहीच सांगू शकत नाही, हे चुकीचं आहे. मी जे घेतले ते तुम्ही घ्यायला नको आहे. सगळ्यांना वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं किंवा वेगळ्या वेगळ्या शरीराची जे काही प्रतिक्रिया असते त्याच्यानुसार आपल्याला डॉक्टर मेडिसिन वगैरे देतात. म्हणून मी तुम्हाला ना ते काही सांगू शकत नाही, प्लीज तेवढंसं समजून घ्या. तर इथे मला देवपूजा करायची होती, आता मंदिर मी खाली बसवलंय. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं, पण खरंच खूप छान दिसतंय ना, मला तर खूप आवडत होतं. आता तुम्ही म्हणणार की ह्या बाईला दुसरं काही कामं नाही आहे, इकडे तिकडे मंदिर फिरवत असते. पण माझ्या घरात थोडीशी कमी जागा आहे ना, तर मी असं करत असते नेहमी आणि काहीतरी नवीन केलेलं मला खूप आवडतंय. आता सकाळचं ना सगळे कामं माझे बरेपैकी आवरून झाले होते, पण माझा लेकरू स्कूलमध्ये जाण्याच्या अगोदर घराची अवस्था अशी काही करतोय आणि ते मला परत आवरावं लागते. आता सकाळचं ना झाडू मारणं, लादी पुसणं, हे सगळे कामं मी आवरून बसले होते, तरी पण आहे ना जाताना तो असा काही राडा करतो. आणि ते सगळं आवरून आहे ना त्याच्यानंतरच मी जेवण वगैरे करत असते. म्हटलं चला एकदाचं हे आवरून घेते. आणि मला आज तेलसुद्धा बनवायचं होतं केसांसाठी, तर म्हटलं ते पण बनवते. अगोदर तर घरात झाडू वगैरे मारून घेतलं आणि आता मला तेल बनवायचं होतं. आता केस तर मी कापून घेतले, किती छान माझे केस होते. पण म्हणतात ना एखाद्या वेळेस आपण असंच मूर्खपणा करतोय, तसंच मी पण केलेलं. आता मला परत वाढवायचे आहे, तर एका वर्षात तर ते वाढणारच आहे. बरेपैकी ते आता वाढलेत, थोडीशी लेंथ कमी राहिली आहे, नाही तर मागची जे काही वर्षात माझे केस होते त्याच्यासारखेच थोडे झालेत. पण आता तेल बनवायचं होतं, बरेच दिवस झाले लक्ष दिलंच नाही. लक्ष दिल्याशिवाय काही व्यवस्थित होत नाही. आणि तेल बनवल्यावरच माझे केस वाढतात आणि खरंच आहे बरं का, ही काही खोटी गोष्ट नाही किंवा दाखवण्यासारखं नाही आहे. पण आहे ना याच्यामध्ये मी जे काही तेल बनवते आणि लावते ना त्याच्यामध्ये माझे केस इतके फास्ट वाढतात आणि अजिबात गळत नाही किंवा माझं एक पांढरं केससुद्धा नाही आहे. म्हणून मला तेल आज बनवायचंच होतं. थोडंसं ना आज मला त्रास होत होता, म्हणजे कामं करायची इच्छा राहिली नव्हती. पण म्हटलं आज उद्या करत करत आपण बरेच दिवस काढलेत, आता तेल बनवावंच लागेल. तर इथे ना मी वरती ना म्हणजे कोरपड लावलेली आहे, तर कुंडीमध्येच वरती मी ठेवली आहे आणि मला ते खूप उपयोगी पडतात. हे कामाची वस्तू ना मी नेहमी लावत असते. आपण रेडीमेड आणू शकतो याच्यामधून, म्हणजे मेडिकलवर ॲलोवेरा जेल बोलले की ते देतात आपल्याला, पण त्याच्यामध्ये मिक्स असतं आणि हे फ्रेश असतं, तर खूप चांगलं असतं. म्हणून मी ना घरचंच वापरत असते. तर इथे कढीपत्ता पण माझ्याकडं वाळलेला होता, म्हणजे रोज रोज तर मार्केटमध्ये कोणी जाणार नाही ना, तर घरचंच होतं. तर तेच मी आणलेलं होतं. म्हटलं चला लगेच हे पण टाकते आणि पहिलेच मी धुवून म्हणजे फ्रीजमध्ये ठेवला होता आणि वाळल्यावर आहे ना ते बरेच दिवस राहतं. तर म्हटलं चला हेच टाकते. तर सगळं जे काही साहित्य लागतं ना ते काढून घ्यायचं होतं. पण अगोदर आहे ना खूप भूक लागली होती, ते पोटासाठी थोडंसं काहीतरी बनवायचं होतं. तर इथे मला तेल बनवायचं होतं. बरेचसे ताईंचे कमेंट येतात की ताई कोणतं तेल तू वापरते ते आम्हाला दाखव आणि पांढऱ्या केसांसाठी काहीतरी सांग. तर मी तेल बनवतच होते, म्हटलं चला सांगते तुम्हाला आणि दाखवते पण मी कसं बनवते. म्हणून बरेच दिवसांनी बनवायचं होतं पण वेळच भेटत नव्हता. आणि काही सामान मी ऑनलाईन घेत असते तेलसाठी आणि काही घरगुतीच असतं. म्हणजे जास्त करून मी घरगुतीच बनवत असते, पण ह्या वेळेस मी बाहेरून ऑर्डर केलेलं आहे, ते पण मी तुम्हाला दाखवते मी काय काय घेतलंय ते. तर चला.
तर घरगुती काय काय लागतं आधी ते तुम्हाला सांगते. थोडेसे तांदूळ घेतले, मेथीचे दाणे आणि कलुंजी, अजून कढीपत्ता आणि ॲलोवेरा आपण म्हणजे अशी मार्केटमधून घेतलं तरी चालतंय, पण माझ्याकडे फ्रेश होता म्हणून मी ते घेतलंय. आणि कांदा ना आपल्याला रेड कलरचंच पाहिजे, म्हणजे लाल कांदा असतो ना तोच पाहिजे. माझ्याकडे जास्त नव्हता म्हणून मी थोडंच घेतलंय. पांढरा कांदा आपल्याला चालणार नाही बरं का, आपल्याला रेडच पाहिजे. आणि ऑनलाईन मी काय काय आणले ते पण दाखवते. पहिले ते एरंडीचं तेल, हे मी मागं पण दाखवलेलं होतं. आणि खोबरेचं तेल, आता हे किती टाकायचं ते पुढं तुम्हाला मी सांगते, पण त्याच्या अगोदर आहे ना ऑनलाईन जे काही सामान मी आणलेलं आहे ते दाखवते. माझ्याकडे ना घरी शिकाकाई किंवा आवळे हे सगळ्या वस्तू न होत्या म्हणून मी ऑनलाईन घेतलेलं. नाहीतर आहे ना आपल्याकडं घरी जर फ्रेश राहिले ना तर अजून उत्तम आणि अजून छान. पण माझ्याकडं नव्हते. आता असतात गावाकडे, मम्मीच्या शेतात मोठाले झाडं आहेत आवळ्याचे वगैरे, पण आहे ना तिथून काढावं लागतं, आणावं लागते, वाळून ठेवावं लागतात. ते जास्त दिवस राहत नाही. आणि मार्केटमधले ते ताजे जरी आणले ना आपण तरी चालते, ते पण आपण कट करून टाकू शकतो तेलामध्ये. पण काय झालेलं, ते मार्केटमध्ये कोणी जाणारं नाही, इतकं कोण लक्ष देऊन आणणार, म्हणून ऑनलाईनच मी घेतलेले. ते वाळून आपल्याला देतात पॅकिंग वगैरे करून, चांगले क्वालिटीमध्ये येतात. ह्याच्या अगोदर पण मी पहिले पण ऑर्डर केले होते, व्यवस्थित आले होते. ते पॅकेट माझे संपले होते आणि त्या टायमाला ना मी फक्त शॅम्पू वगैरे बनवलेला होता, म्हणजे तेलामध्ये टाकले नव्हते. पण आता मी तेलामध्ये पण टाकते आणि खरंच याचे फायदे आहे बरं का. शिकाखाई वगैरे खूप चांगले असते, आपले केस वगैरे वाढतात. आणि आवळ्यानं तर सगळ्यांना माहिती आहे की काय फायदे असतात आणि काय नाही. जे काही मी साहित्य याच्यामध्ये टाकते ना ते मी पहिल्यापासून वापरत असते, म्हणजे जे काही मला घरी भेटत होतं पहिले तेवढ्या गोष्टी मी टाकत असते. पण ह्या वेळेस आहे ना मला तसलं काहीच भेटत नव्हतं, म्हणून मी ऑनलाईन सर्च केलं तर सगळ्या गोष्टी होत्या. म्हटलं चला आता हे पण घेते. पण पहिले हे बघत होते की ओरिजिनल आहे की नाही, वास घेऊन लगेच आपल्याला कळतं. आणि खरंच सगळं व्यवस्थित होता म्हणून मी सगळे पॅकेट फोडले, नाहीतर मी तुम्हाला दाखवलं पण नसतं. कसं हे ना आपल्या केसांसाठी आहे. आपण जर थोडंसं जरी चुकीचं केलं ना तर पूर्ण केस जाऊ शकतात किंवा गळू शकतात. आणि ते भीती माझ्या पण मनात असते. पण हे ना मी ट्राय केलं पहिले आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते. आता दुसऱ्या टायमात मी हे तेल बनवते, म्हणजे ऑनलाईन घेतलेल्या साहित्यामधून, आणि ते चांगलंच असतं, इतकं वाईट नसतं. आणि घरचं जे काही आहे ते तर मी तुम्हाला नेहमी दाखवत असते. तर थोड्याच प्रमाणामध्ये मी घेतलंय, जास्त काही घेतलं नाही. जास्वंदाचे फुलं, शिकाखाई, आवळे हे सगळं काही घेतलंय. आणि जे काही तुम्हाला दिसतंय ना व्हिडिओमध्ये तसले सगळे आपल्याला ऑनलाईन भेटून जातात, त्याच्यामध्ये नवीन काहीच नाहीये. हा थोडेसे आवळे ना म्हणजे एकदम असं सुकल्यासारखे असतात, तर ते म्हणजे थोडेसे वेगळे पाहिजे, पण तसले नाही आलेले. म्हटलं ठीक आहे. तर चला तेलाचं प्रमाण किती टाकायचं ते पण मी तुम्हाला सांगते. आता 100 ग्रॅमचे आपण जर खोबऱ्याचं तेल घेतलं म्हणजे बॉटल, तर त्याच्यामध्ये ना एरंडीचं तेल आपल्याला अर्धच टाकायचं. हा 100 ग्राम टाकले तर ते 500 ग्रामच टाकायचं. असं करून आपल्याला हा तेलाचं प्रमाण घ्यायचं, जास्त टाकायचं नाही आहे. एरंडीचं तेल खूप थिक असतं, जास्त थिक तेल आपण जर डायरेक्ट लावलं तर आपले केस गळू शकतात किंवा डॅमेज होऊ शकतात, म्हणून अर्धच टाकायचं. आणि मी ना हा एरंडीचं तेल आहे ना नेहमी वापरते पहिल्यापासून. मला खूप याचे म्हणजे फायदे माहिती आहे आणि माझे केस त्यांना खूप वाढतात. तर कांदा आहे ना जास्त पाहिजे बरं का, कांदा खूप मोठं पाहिजे आपल्याकडे, पण माझ्याकडे नव्हता. म्हणजे आहे पण तो पांढरा कांदा होता आणि त्याला रेडच पाहिजे. पांढरा कांदा कधीच लावू नये. तर इथं कढीपत्ता, मेथी, कलुंजी हे सगळं टाकून घ्यायचंय. आणि कढई आहे ना आपल्याला लोखंडाची पाहिजे, पण माझ्याकडे नव्हती. लोखंडाची कढई राहिली तर अतिउत्तम, खूप छान असतं. पण माझ्याकडे नव्हती आणि माझ्याकडे हाच एक ऑप्शन होता की मी ॲल्युमिनियमची जी कढई आहेत ना माझ्याकडे तेच घ्यायला पाहिजे. दुसरे तर माझ्याकडे कोणतीच कढई नव्हती, म्हणून मी त्याच्यातच करते. तर सगळं साहित्य जेवढं मी तुम्हाला दाखवलं ना तेवढंच पूर्ण तेलात टाकून घ्यायचं आहे. आणि जोपर्यंत ना ते असे ब्राऊन कलरचे होत नाही ना तोपर्यंत फ्राय करायचं. तेल आपलं जळत नाही, जास्त घाबरायचं नाही, फक्त थोडंसं हलवत राहायचं. आणि जास्त हलवण्याची पण गरज नाही. गॅस एकदम कमी करायचं आणि त्याच्यावर सोडून द्यायचं, तर आपल्याला खाली तेल राहून जाते. हां, तुम्हाला जर जास्त तेल बनवायचं असलं ना तर प्रमाण वाढवायचं. जे साहित्य मी टाकले ना त्याच्यामध्ये अजून ॲड करायचं आणि मग टाकायचं. तर अशा पद्धतीनं पूर्ण आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. नंतर मी तुम्हाला दाखवते. आणि हे सगळं साहित्य ना तुम्हाला असं वाटत असेल ते हे कसं फ्राय होणार, ते चांगलं तर त्याच्यामध्ये मिक्स होणार नाही. पण सगळे साहित्य पूर्ण गळून पडतात नंतर मी तुम्हाला दाखवते. तर इथे ना बऱ्यापैकी आज माझं तेल बनवून झालंय. आणि माझ्याकडे ना खोबऱ्याचं तेल आज कमी होतं म्हणून कमी तेल मी बनवलंय, नाहीतर मी 1-2 महिन्यासाठी बनवून ठेवत असते. कितीही दिवस आपण स्टोअर करून ठेवू शकतो. पण असं आहे की म्हणजे कढीपत्त्यानं वास मारायला लागतोय, तर 2 महिने 1 महिन्यासाठी ठीक आहे. जास्त दिवस आपल्याला काही ठेवायची गरज नाही, आपण बनवू शकतो ना परत. म्हणून मी थोडंच बनवत असते. तरी ते ना लगेच म्हटलं चला आता हे फ्राय होते तोपर्यंत दुसरे कामावरून घेते आणि नंतर तुम्हाला मी दाखवते की तू कसं होतंय तेल म्हणून. तरी ते ना जे काही बॉटल वगैरे पसारा पांगून ठेवलेला होता तेही सुद्धा आवरून घ्यायचं होतं.
होतं. चला, इथे आपलं सगळं आता तयार झालेलं आहे. याच्यामधून आपल्याला फक्त आता तेल काढायचं. बघू शकता सगळं काही असं आहे ना, म्हणजे जाळत नाही तो, थोडंसं ब्राऊन होतंय, पण ते दिसतंय तुम्हाला तसं. तर पूर्ण करपून गेलंय. त्याच्यानंतरच आपल्याला तेल काढायचं आहे. तेलचा कलर आहे ना पूर्ण चेंज होऊन जाते. कलर पण मी तुम्हाला दाखवते. आपण चाळणीच्या मदतीनं पण गाळू शकतो किंवा कॉटनच्या कापडनं पण गाळू शकतो. तर मला इथे ना एक स्वच्छ धुतलेला रुमाल पाहिजे, म्हणजे एकदम धुतलेला कापड पाहिजे. त्याच्यामध्ये ना कोणतंच असं खराब नको आहे काहीच, म्हणजे धूळ नको आहे किंवा काहीच नको आहे. कसं तेल आपल्याला स्टोअर करून ठेवायचं आहे. थोडंसं जरी घाण असली ना तर आपले केस डॅमेज होऊ शकतात किंवा म्हणजे दुसरं काही प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून आहे ना स्वच्छ धुतलेलंच कापड आपल्याला पाहिजे. चाळणच्या मदतीनं पण आपण गाळू शकतो, पण काय होतं जे काही साहित्य आपण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे ना, तो आहे ना म्हणजे त्याच्यामध्ये तेल जाऊन बसतोय आणि मग आहे ना आपण चाळणीच्या मदतीनं गाळलं ना तर ते निघत नाही. आणि कॉटनच्या कापडनं असं पिळून जर आपण काढलंय ना तर आपलं थेंब भरून पण तेल वाया जात नाही. आता थोडंसं ते गरम आहे म्हणून मला चटके बसताय. नंतर आहे ना अजून जर आपण पिळून काढलं तर अजून त्याच्यातून तेल निघतंय. आणि एवढं तेल आहे ना मला सहज ना 2 महिनेपर्यंत जाते. मी जास्त करून लावत नाही, म्हणजे एक दिवस लावलं तर त्याच्यानंतर 3-4 दिवस लावत नाही. म्हणजे हप्त्यातून आहे ना मी 2 वेळेसच हा तेल लावत असते. रात्रीचं लावलं की सकाळी धुवून घ्यायचं. खूप सोपं आहे. आणि शॅम्पू कोणतं मी वापरते तर शॅम्पू मी डवचंच वापरते. पहिले मी दुसरं वापरायची, पण आता सध्या मी डवचं वापरते आहे. तर हा तेल लावून कोणतंही शॅम्पू आपण वापरू शकता डेली जे तुम्ही वापरतात ना ते. तर बघू शकता पूर्ण तेल याच्यातून निघलंय आणि थोडंसं बाकी होतं बरं का, पण मी नंतर काढणार. खूप जास्त गरम आहे, एवढ्या गरममध्ये निघत नाहीये. थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि त्याच्यानंतर काढायचं. पण काय होतं जास्त थंड झालं ना तर एरंडीचं तेल आहे ना तो थिक असतो आणि तो सगळं जे काही साहित्य आहे ना त्याला चिपकून जातोय. म्हणून आहे ना थोडंसं गरम मी काढते इथं आणि गरमच काढून घ्यायचं. थोडंसं नॉर्मल, म्हणजे थोडंसं चटकं बसलं तेवढं काढायचं. जास्त गरम पण नाही की हात आपली जाळून जाणार. थोडंसं कोमट असतं तेव्हा काढून घ्यायचं. तर एखाद्या बॉटल बघायची आपल्याला, जे काही बॉटल स्वच्छ असेल ना त्याच्यामध्येच भरायचं. तर माझ्याकडं ना पहिली ही एरंडीची तेलची बॉटल आहे आणि मी हे फेकत नाही. मला माहिती आहे तेल वगैरे काढायला कामं येतात. तर त्याच बॉटलमध्ये मी परत तेल काढलंय आणि जो अर्धा तेल म्हणजे राहिलेला होता ते नंतरच जे परत दुसऱ्या टायमाला मी तेल बनवेल त्या टायमाला मला काम येईल. तर बघू शकता आता एवढं तेल मला 2 महिने सहज जाणार आहेत आणि 2 महिने टेन्शन नाही. थोडं थोडं करून गरम करून लावायचं. थंड तेल लावायचं नाही, आपल्याला गरम करूनच कधी पण लावायचं आहे. तर अशाच पद्धतीने नेहमी मी तेल बनवत असते आणि खरंच खूप उपयोगी आहे. खूप केस वाढतात. आता तुम्ही नेहमी माझे ब्लॉग बघतात, आता पुढे पण तुम्ही बघणारच आहे. तर लवकरच आपण माझ्या केसांची पण वाढ होणारच आहे. आता पहिले तर मी तसं केलंय, पण आता करायचं नाहीये, आता वाढवायचं आहे म्हणून मी तेल बनवलं होतं. आणि तसं तुम्ही बनवू शकता. आणि याच्या अगोदर पण मी एक व्हिडिओ बनवलेला आहे तेल कसं बनवायचं ते पण तुम्ही बघू शकता. तर चला, आजच्यासाठी एवढंच होतं. भेटूया आता आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय.